नमस्कार. चला तर आज आपण बनवूयात व्हेज मोमोज. त्यासाठी आपण मैदा किंवा गव्हाचे पीठ वापरणार नाही, तर आपण बनवतोय रव्याचे मोमोज, जे अगदी दिवसभर जरी ठेवले तरी मऊ राहतील, लुसलुशीत राहतील. सर्वात आधी आपण मोमोज बनवण्यासाठी सारण बनवून घेऊयात. त्यासाठी आपण 1 कप पत्तागोबी बारीक चिरून घेतलेली आहे. त्यामध्ये 1 गाजर, 1 कांदा आणि 1 शिमला मिर्च बारीक चिरून घेतलेली आहे. आता या भाज्यांवर मीठ घालून घेऊयात आणि सर्व मिक्स करून घेऊयात. आणि हे सारण अर्ध्या तासासाठी बाजूला ठेवून देऊयात. यामुळे काय होईल, जे भाज्यामधलं अतिरिक्त पाणी आहे ते बाहेर निघून जाईल आणि मोमोची जी बाहेरची परत आहे ती फुटणार नाही. तर आपल्याला भाज्यातलं सगळं पाणी स्क्वीज आउट करून घ्यायचं आहे. आता आपल्याला एका कढईत 1 टेबलस्पून तेल घालून घ्यायचं. त्यासोबतच 1 टेबलस्पून लसूण अद्रकची पेस्ट आणि जे आपण सारण करून ठेवलेलं आहे ते घालून घेऊयात. त्यामध्ये 1/2 टीस्पून काळे मिरेपूड, 1 टीस्पून सोया सॉस आणि 1 टीस्पून चिली सॉस ॲड करून घेऊयात. मीठ घालायची गरज नाही आहे, कारण आपण अगोदर मीठ घातलेलं आहे मिश्रणामध्ये. आता मिश्रण थंड करायला बाजूला ठेवून देऊयात. आता आपण मोमोजसाठी उंडा चुरून घेऊयात. त्यासाठी आपण 2 वाट्या रवा घेतला, चवीनुसार मीठ आणि 1 टेबलस्पून तेल घेतलं. सगळं व्यवस्थित मिक्स करून मऊसूत उंडा चुरून घ्यायचा आहे. आता आपण हे उंडा बाजूला ठेवून देऊ आणि चटणी करायला घेऊयात. त्यासाठी टोमॅटोचे देठ कट करून घेतलेले आहे. आपण 7 टोमॅटो घेतले आहेत. त्यांना मधातून कट मारून घ्यायचं, म्हणजे जी टोमॅटोची वरची साल आहे ती इझिली निघून जाईल. आता आपण टमाटर बॉईल करायला ठेवलं. त्यासोबतच 3-4 लाल मिरच्या आणि 10-12 कळ्या लसणाच्या टाकून घेऊयात. त्याला 7 ते 8 मिनिट बॉईल करून घेऊयात, टोमॅटोची साल निघेपर्यंत. तुम्ही बघू शकता इझिली टोमॅटोची साल निघून जाते. आता हे मिश्रण एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि थंड करून घेऊयात. आता आपण कढईमध्ये 1 टेबलस्पून तेल, 1 टेबलस्पून लसूण अद्रकची पेस्ट टाकून घेऊया आणि टमाटर चटणीचं जे मिश्रण केलेलं आहे ते घालून घेऊया त्यामध्ये. त्यानुसार चवीनुसार मीठ ॲड करून घ्यायचं आहे आणि चटणीला छान शिजू द्यायचं आहे. चटणी झालेली आहे आपली रेडी. तुम्ही बघू शकता किती छान कन्सिस्टन्सी झालेली आहे चटणीची. आता आपण मोमोज बनवायला घेऊयात. आपण छोट्या छोट्या पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत आणि त्यामध्ये सारण भरून
त्याला हवा तो आकार देऊ शकता. तर अजून आपण मोदकाचा आकार देतोय. आपण पाणी उकळायला ठेवलेलं आहे अगोदरच. त्यामध्ये मोमोज ठेवून घेऊयात. आणि 10 ते 12 मिनिट स्टीम करून घेऊयात. तुम्ही बघू शकता किती सुंदर झालेत आपले मोमोज. तुम्हाला काढून दाखवते बघा. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.